देशभरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे 10 लाखाहून अधिक आशा सेविका आणि गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र स्तरावर त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज देशव्यापी काळा दिवस पाळण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शनं केली. संसदेत जाहीर केल्याप्रमाणे मार्च 2025 पासून वाढीव प्रोत्साहन रक्कम थकबाकीसह देण्यात यावी, थकीत देयकं तात्काळ अदा करावीत, सर्व प्रकारच्या प्रोत्साहन रक्कमा दुप्पट कराव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जर सरकारनं याची दखल घेतली नाही तर 6 ऑक्टोबरला दिल्लीत मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी दिल्या. ज्या पद्धतीनं आपल्याला जे 58 इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटर मध्ये अद्याप कुठल्याही पद्धतीची वाढ, जे कामं आशांच्याकडून केली जातात, घरवून घेतली जातात, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ अद्याप अजून दिसून येत नाही, केंद्र शासनाकडून दिसून येत नाही. या संदर्भात त्यांनीही विचार करावा आणि त्या इंडिकेटरनुसार त्यामध्ये वाढ व्हावी. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण जे पोलिओ प्रोग्राम जो केला त्यामध्ये फक्त 1 दिवसाचं 95 रुपये एका आशाताईला दिलं जातं आणि जो IPPI 3 दिवसाचा केला जातो त्या दिवसाचा फक्त त्यांना 75 रुपये दिला जातो. हा विचार केला तर खेदजनक आहे आणि यावर केंद्र शासनाने विचार करावा आणि त्या पद्धतीनं आपल्या प्रोत्साहन राशीमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ करावी, हाच या आंदोलनाचा उद्देश आहे. न झाल्यास यापुढचा काय इशारा असणार आहे? मागण्या न मान्य झाल्यास आपण जो शासनापर्यंत जो अवधी दिलेला आहे, येत्या 6 ऑक्टोबरला आपण दिल्ली मोर्चा आयोजित नियोजन प्लॅन केलेला आहे आणि त्या पद्धतीनं जर केंद्र शासनाने याबाबतीत कुठल्याही पद्धतीचा विचार विनिमय केला नाही तर आपला जो 6 ऑक्टोबरला दिल्ली मोर्चा आहे तो फायनल जाहीर झालेला आहे. या आंदोलनात कॉम्रेड चंद्रकांत यादव, सुरेखा तिसंगीकर, संगीता पाटील, विमल आतिगरे, प्रतिभा इंदुलकर, संगीता कामते, मनीषा मोरे, आरती लुगडे, पद्मा भारमल यांच्यासह आशा वर्कर्स, गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.